वरळीत यंदा विधानसभेत आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे असा सामना बघायला मिळू शकतो। याचं कारण म्हणजे वरळीत लागलेले बॅनर्स। मनसे नेते राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला म्हणा किंवा महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। मात्र शिवसेनेच्या वर्धापन दिनाला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या याच बिनशर्त पाठिंब्यावर भाष्य करताना हा बिनशर्त पाठिंबा नव्हे तर बिनशर्त पाठिंबा दिला अशा प्रकारचं वक्तव्य करून राज यांना डिवचलं होतं। याला आणखी एक दुसरी बाजू आहे। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात भूमिका घेतली नव्हती। उलट 2019च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे परिवारातला सदस्य पहिल्यांदा निवडणुकीला उभा राहतोय असं म्हटल्यावर राज यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवारच दिला नव्हता। मात्र उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या वर्धापन दिनी केलेली जहरी टीका मनसेच्या पदाधिकाऱ्यांना झोंबली आणि आता त्यांना वरळीचा भावी आमदार म्हणून संदीप देशपांडे यांचे बॅनर झळकवले सुद्धा। त्यावर लिहिलेल्या वाक्यानं मात्र आदित्य आणि उद्धव ठाकरे यांची चांगली झोप उडणार नक्की आहे। त्यात असं लिहिलंय की बर्फातला प्राणी बर्फातच पाठवूया, जनमनातला आमदार संदीप वरळीतून आणूया। अशा आशयाचे बॅनर वरळीत म्हणजे सध्याच्या आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात मनसेचे कार्यकर्ता हर्षल खरात यांनी लावलेत। नमस्कार, मी दिलीप। घेऊन टाक या चॅनलमध्ये तुमचं स्वागत। कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्याची कंजूशी करू नका। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि याचं कारण म्हणजे तुमच्या कमेंट्स आमचा उत्साह वाढवतात। नकारात्मक कमेंट्स असल्या तरीही चालतील, कारण त्या आम्हाला मार्गदर्शक असतात। तर मनसेच्या या बॅनरबाजीने आता शिवसेना उबाठा विरुद्ध मनसे आणि मित्रपक्ष असा सामना रंगणार असल्याचं चित्र पाहायला मिळणार। हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाहीये। मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणा किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या भावांचं राजकीय वैर महाराष्ट्राने 2008 पासून म्हणजेच राज ठाकरे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत मनसेची स्थापना केली तेव्हापासून पाहिलंय। आजही राज आणि उद्धव यांच्यात वारा जात नाही अशी परिस्थिती आहे। लोकसभेच्या निवडणुकीत उबाठाचे अरविंद सावंत भलेही विजय झाले असतील, मात्र वरळीतनं शिंदे सेनेच्या यामिनी जाधवांनी घेतलेली मतं ही 58,000च्या घरात आहेत, ज्याचा फायदा यंदा मनसेला म्हणजेच संदीप देशपांडे उभे राहिल्यास त्यांना होऊ शकतो। राज ठाकरे महायुतीत सहभागी झाले तर त्यांना वरळीत भाजप आणि शिंदे सेनेचं बळ मिळणार हे नक्की आहे। सध्या महाराष्ट्रात एकही असा पक्ष नाही जो एकटा लढेल आणि भरघोस मतांनी विजयी होईल। त्यामुळेच राज ठाकरे यांना पक्षाचं भलं करून घ्यायचं असेल आणि काही आमदार आणून पक्ष बळकट करायचा असेल तर मग मात्र त्यांना महायुतीत सहभागी व्हावं लागेल। राज यांच्यासारख्या उत्तम नेत्याला हेही चांगल्याच प्रकारे ठाऊक असेल, हे वेगाने सांगण्याची गरज नाही। बरं, राज ठाकरे यांनी अनेकदा उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिलाय, त्याचे उदाहरण आता पाहूया। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राज यांनी मनसेचे राज्यात 101 उमेदवार उभे केले होते, पण वरळीत त्यांनी उमेदवार दिला नव्हता, कारण ठाकरे परिवारातला एक सदस्य म्हणजेच आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। त्यानंतर दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे चहूबाजूने घेरले जात असताना काकू शर्मिला ठाकरेंनी आदित्यची बाजू घेतली होती। आदित्य ठाकरेंचा यात सहभाग असू शकेल असं मला वाटत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली होती। 2019च्या विधानसभेआधीही राज यांनी उद्धव ठाकरेंकडे मैत्रीचा हात पुढे केला होता, पण उद्धव ठाकरेंनी तो नाकारला होता, हेही आठवत असेल। यंदा मात्र राज ठाकरे एरेला पेटल्यासारखे वागतायत। मनाचा मोठेपणा खूप झालं, मात्र राजकारणात त्याला किंमत नसते हे राज ठाकरेंना कळलंय। त्यामुळे त्यांनी वरळी विधानसभा लढवण्याची घोषणा केल्यास त्यांना भाजप आणि शिंदे सेना या महायुतीतल्या मित्रपक्षांचं बळ मिळू शकतं। केलेल्या गोष्टींना भाऊ आणि त्याचा परिवार किंमत देत नसेल तर जे आपल्या सोबत यायला तयार आहेत, आपल्या सोबत चालायला तयार आहेत, त्यांच्यासोबत जाणंच राज पसंत करतील। जर हे चित्र आशादायी असेल तर मात्र यंदा आदित्य ठाकरेंना विधानसभा जड जाईल हे नक्की आहे। त्याची वातावरण निर्मिती म्हणून मनसेनं वरळीत केलेली ही बॅनरबाजी। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद।